हाय फ्रेंड्स, मी आई योगेश. कसे आहात सगळे? जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, काल आम्ही वाईला जो छावा मूवी आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा, तो बघायला गेलो होतो तिकडे. आणि आम्ही सर्व आमची मंडळी म्हणजे मोहित, आकाश, अमित आणि मी असे 4 जण गेलो होतो. खूप मजा आली. आणि त्या मूवीमध्ये जी कास्ट म्हणजे करण्यात आली ती पण खूप छान होती. आणि जो विकी कौशलने संभाजी महाराजांचा रोल केला तो अप्रतिम असा होता. म्हणजे त्याने म्हणजे जसं बॉडी पाहिजे म्हणजे संभाजी महाराजांना मॅच होण्यासाठी, तर ती बऱ्यापैकी म्हणजे छान वाटली. आणि रश्मिका मंदाना तिचा पण तो मराठमोळा लुक खूप छान वाटला. आणि आपल्याला मोहित त्याला थोडं शेवटी खूप म्हणजे इमोशनल झाला. म्हणजे सर्वजण थिएटरमधले सर्वजण इमोशनल झाले. थोडंसं तो काय बोलतो आपण ऐकून घेऊया त्याच्याकडून. मोहितसुद्धा शेवटी खूप इमोशनल झाला होता. त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गळायला लागलं. आणि मोहित, कुठले कुठले सीन म्हणजे बघून तुला खूप खराब वाटलं बघ? संभाजी महाराजांचे जेव्हा नखं काढतात, डोळे काढतात, जीभ कापतात व त्यांच्या जखमावर मीठ चोळतात, हे बघून मी खूप इमोशनल झालो आणि मला खूप वाईट वाटलं. आणि डोळ्यातून पाणी आलं होतं तुझ्या. आलं होतं. आणि तो जो डायलॉग मारतो ना, तो कवी कलश नाही का, तो एक डायलॉग, राजा मेरा भारी है ना, तो पण सीन खप म्हणजे हे वाटला, भारी वाटला ना. एकदम भारी. आणि शेवटी जाता जाता नाही का कवी कलश ते हे करतो, कविता दोघांच्या चाललेल्या असतात, शेवटी कवी कलशला घेऊन जातात है ना. ते पण खूप इमोशनल वाटत होतं ना. मित्रांनो, आजचा मेन टॉपिक आहे की या छावा मूवीमध्ये जे सीन्स आहेत, तर त्यातले लोकेशन आहेत ते बरेच लोकेशन आपल्या ओळखीचे आहेत. कारण की त्या जवळपास 3-4 जे लोकेशन आहेत त्या ठिकाणी तर आपण जाऊन अगोदर आपल्या व्हिडिओसाठी शूटिंग केलेली आहे. तर तेच लोकेशन आपण आज बघणार आहोत. ती म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत. आणि थोडंसं तुम्हाला एक त्या म्हणजे लोकेशनचा एक स्क्रीनशॉट दाखवणार आहे. आणि आमचं थोडंफार शूटिंग थोडंसं जुन्या क्लिप आहेत त्या, म्हणजे आमचा यूट्यूबवर चॅनल आहे आणि त्याच्या म्हणजे त्या शूटिंगसाठी आम्ही गेलो होतो. तर त्या जुन्या क्लिप पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की बाबा तेच ॲक्च्युअल लोकेशन आहे. मित्रांनो, मूवीमध्ये ते संभाजी महाराज एका ठिकाणी बसून अभिषेक करतायत. म्हणजे दूध त्या शिवलिंगावरती वाहतायत, असा एक सीन आहे बघा. तर तो सीन कुठला आहे तर तुम्ही आश्चर्य कराल. तो सीन आहे बारामोटीची विहीर. म्हणजे जी लिंब या गावी बारामोटीची विहीर आहे, तर त्या ठिकाणचा तो सीन आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही 2 वेळा म्हणजे भेट दिलेली आहे. दोन व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर तुम्ही आता तुम्हाला दाखवतोच ती क्लिप. हीच ती बारामोटेच्या विहिरीमधली जागा. या ठिकाणी शिवलिंग तर नाही, शूटिंगसाठी फक्त त्यांनी आणून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आता दुसरं लोकेशन आपण बघणार आहोत. म्हणजे मूवीमध्ये असं दाखवलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यावेळी बुरानपूर लुटलं आणि त्याच्यानंतर औरंगजेबाला हे समजतं, तर त्याच्यानंतर तो खूप चिडतो आणि सगळीकडे हिंसा करण्याचा आदेश देतो. तर तो म्हणजे त्यात एक असा सीन दाखवला आहे की नदीच्या पात्रात लोकांना मारून टाकलेलं आहे. तिकडे नदीचं पाणी लाल रक्ताने झालेलं आहे, असा सीन दाखवण्यात आला आहे. तर तो सीन आहे जे बावधनचं बघायला सुरुवात होते त्या ठिकाणचा तो सीन आहे. आणि तिथे म्हणजे तो आय थिंक ओझरडे आणि बावधनचा जो नाका आहे त्याच्यामधलं तो एरिया आहे. तिकडे आय थिंक सोनेश्वर असं नाव आहे तिथलं. आणि तिथे आम्ही म्हणजे बावधनच्या बगाड्याची शूटिंग करण्यासाठी गेलो होतो. तर तिथलीच ती आपली कृष्णा नदी आहे. आणि ते तुम्ही आता म्हणजे आम्ही जे शूट केलं होतं ते तुम्हाला दाखवतोच ते थोडंफार. ही जुनी व्हिडिओ क्लिप आहे आणि बावधन बगाडाची सुरुवात या ठिकाणावरूनच होते. आणि हाच तो नदीचा भाग कृष्णा नदी आहे जिथे छावामधील शूटिंग झालेलं आहे.
आता तिसरं लोकेशन आपण बघणार आहोत. म्हणजे संभाजी महाराज त्यात दाखवले का म्हणजे त्यांचे सैन्य असं पाण्यातून बाहेर निघतं डायरेक्ट आणि असे बाण मारतात त्या औरंगजेबाच्या सैनिकांवरती. ते लोकेशन आणि म्हणजे त्यांच्या ज्या छावण्या आहेत त्या पण एकाच लोकेशनला आहेत. तर ते धोमचं जे डॅम आहे तर तिकडचं ते लोकेशन आहे जिकडे आम्ही 2-3 वेळा कॅम्पिंग केलेली आहे. तर तिकडचे म्हणजे सीन तर खूप छानच आहे आणि तिकडे बऱ्याच फिल्म्सची शूटिंग होते. तर ते पण लोकेशन आपण बघूया. बोरीव बोटिंग क्लबपासून पुढे गेलं की हे लोकेशन लागतं. या ठिकाणी आपण जवळपास 3 वेळा कॅम्पिंग केलेली आहे. खूप निसर्ग सौंदर्य असलेला हा भाग आहे. आणि हे बघा एक्झॅक्ट लोकेशन. मित्रांनो, शेवटचं लोकेशन आपण बघूया. आता म्हणजे संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुघल सैन्याने कैद केलं. म्हणजे आपले मराठा सैनिक कमी होते आणि म्हणजे भरपूर अशा मुघल सैनिकांनी त्यांना कैद केली. तर ते म्हणजे जो सीन दाखवण्यात आला आहे तो संगमेश्वरचा नाही आहे. तर तो तिकडे आपलं वाईला मेनवली घाट आहे. तर तो त्या घाटावरचं ते शूटिंग आहे आणि म्हणजे भरपूर घनघोर अशी लढाई तिकडे दाखवलेली आहे. आणि ते लोकेशन आहे ते बॉलिवूडचं फेवरेट लोकेशन आहे. तर तिकडे माझ्या माहितीप्रमाणे स्वदेश, सिंघम आणि गंगाजल या मूवींची शूटिंग करण्यात आलेली आहे. तर तिकडे आपण 1-2 वेळा शूटिंग केलेली आहे. तर तुम्ही आता ते तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हेच ते लोकेशन ज्या ठिकाणी संभाजी महाराज आणि मुघल यांच्यात घनघोर लढाई झाली आणि मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केले. तर ही जागा आहे मेनवलीचा घाट. नाना फडणवीस यांनी मेनवलीचा घाट, वाडा आणि 2 मंदिरे, एक भगवान शिव आणि एक भगवान विष्णू यांचं मंदिर बांधलं. हे बॉलिवूडचं फेवरेट असं शूटिंग लोकेशन आहे. आपल्या जुन्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्या तुम्ही नक्की चेक करा. मित्रांनो, हा छावा मूवी तुम्ही थिएटरमध्ये नक्की पहा आणि लहान मुलांना सुद्धा घेऊन जा. म्हणजे आपले जे संभाजी महाराज आहेत त्यांचं बलिदान आणि त्यांचं शौर्य याची माहिती त्यांना नक्की येईल. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद आणि जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो.